3 गेंदे 10 रन। न्यू बैटर इन प्रथमेश नजर आएंगे बल्लेबाजी के लिए। इस बार देखिए स्विच हिट जरूर खेलना चाहते थे, गेंद उतने अच्छे से बल्ले पर आए, गेंद का शॉट थर्मैन के दिशा में के पीछे राहुल सावंत नजर आ रहे। देखिए किस तरह से दौड़ रहे राहुल सावंत। 1 रन जरूर लिया, दूसरे रन की कोशिश नजर आती हुई, तीसरा रन भी पूरा किया है। बल्लेबाजी हो रही है, बात किया तो शहजाद की बात किया जाए, आज ये इतना दौड़े ना, अगर यहाँ से दौड़ते ना तो मुझे लगता है पूरा तक पहुंच जाते थे। 3 मैच में इतना ये खिलाड़ी दौड़ा है, सामने वाले खिलाड़ी की फिक्र भी नहीं हो रही है। मैं वही कह रहा था, जब डगआउट में आए तो उनसे बात कर रहा था, मैं शहजाद को बताया, शहजाद आप तो दौड़ रहे हैं लेकिन सामने वाले का भी थोड़ा सोचिए। आप 3 रन दौड़ रहे हो, 1 ही रन ले रहा है। इस 3 रन के साथ स्कोर जब पहुंचा है 13 रन। फिर एक बार जयेश राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे। इस बार देखिए बैकफुट पे इंतजार जरूर किया है, गेंद को भेजा डीप एक्स्ट्रा कवर के दिशा में, 1 रन जरूर लिया, दूसरे रन की कोशिश नजर आती है, दूसरा रन भी पूरा किया। देखिए अभी भी शहजाद किस तरह से दौड़ रहा है, ऐसा लग नहीं रहा है कि सुबह से वो क्रिकेट खेल रहा है, ऐसा लग रहा है शाम के सत्र में प्रैक्टिस के लिए उतरे, इस तरह की बल्लेबाजी चल रही है और लगातार विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगा रहे। 2 रन, इस 2 रन के साथ इसको जब पहुंचे 15 रन। एक माजी खिलाडू सन्माननीय इम्रान भाई काजी यांचं इथं आगमन होत आहे, त्याला विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचे। मला आठवतंय नक्कीच, मी जेव्हा लहान असायचो आणि कुसगावच्या मैदानामध्ये यायचो ना, इम्रान काजी का अप्रतिम गोलंदाजी करायचं। नक्कीच आमच्या गावचे जावई सुद्धा आहेत, त्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन बसायचे। मी नासिर पठाण यांना विनंती करेन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचंय। नासिरभाई पठाण या, तसेच फरहान सुद्धा आहेत। चला स्पीड अप घ्यायचं, थोड़ा फास्ट क्रिकेट खेलायचं रियान, चला थोड़ा फास्ट खेलायचं। 1 ओवर की बात किया तो स्कोर जब पहुंचा है 17 रन। ओमकार महारिक लेफ्ट आर्म राउंड करके गेंदबाजी करेंगे, पहले गेंद आगे के जोर, अच्छी तेज गेंद, देखिए किस तरह से गेदर किया उसको विकेट कीपर सूरज का कर की बात किया है तो अच्छी गेंद जोर देखने मिला। हम देख रहे हैं मैदान पर लॉन्ग उनके दिशा में प्राउड ऑफ महार योगेश पेनकर भी आ रहे। आज उनकी टीम की मैच भी चले, बात की तो कंपनी के लिए खेलते हैं टीम लक्ष्मी, उनके टी शर्ट पे हम जरूर देख सकते हैं, आने वाले में उनको दर्शक घेरेंगे जरूर। फिर एक बार दूसरी गेंद जरूर देखने मिला, आगे गेंद जरूर थी, कवर के दिशा में खेला हुआ शॉट, दिलीप ठाकुर गेंद के पीछे जरूर आ रहे, सिंगल जरूर देखने मिला, दूसरे की कोशिश नजर आ रही, बात किया तो शहजाद की जानिब से, और दूसरा रन लेने के चक्कर में प्रथमेश बैक टू पवेलियन। इसी 1 रन के साथ स्कोर जब पहुंचा है 18 रन। 2 गेंदे 18 रन, अभी भी इनिंग की 4 गेंद बाकी। चलिए प्रथमेश फास्ट आइए, न्यू बैटर, चला रेडी तो फास्ट घ्यायचंय। चला तुरील आणि याच्यानंतर होणार सामना तुरील विरुद्ध रमीज एलन करंज कोलताला, दोन्ही संघाच्या करण्यात विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचे। मुन्ना जाधव दादलीचे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन बसायचे। फिर एक बार देखिए ताकतवर शॉट जरूर केला है शहजाद, सीधा कमेंट्री बॉक्स में, क्या शॉट खेला था। अब तो डर का माहौल हो चुका है शहजाद की बल्लेबाजी का, क्या बल्लेबाजी कर रहा है बल्लेबाज, फुटवर्क का भरपूर इस्तेमाल, गेंद को भेजा सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए, 6 रनों के साथ इसको जब पहुंचा 24 रन 2 विकेट के नुकसान पर। अगर शहजाद आने वाली गेंद पे 6 लगाते हैं तो फैशन फेवर महार की जानिब से टी शर्ट का अंपायर नो बॉल है, रियान नो गेंद। अगर और एक 6 लगाते तो फैशन फेवर महार की जानिब से आपको टी शर्ट दिया जाएगा। इस बार देखिए फिर एक बार उठाया जरूर था, बात किया तो कोशिश यही चले लगातार हिट करने की, 1 रन जरूर लिया है, बात किया तो अब स्ट्राइक चाहते शहजाद, बात किया तो देखिए 1 ही रन, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है
26 रन। सेमीफायनलचा सामना 2 षटकाचा राहील, ज्यात एक षटक मध्ये आपण 4 चेंडू बघा, 4 चेंडूचा षटक राहील, लक्षात घ्यायचं कर्णधारांनी। इस बार देखिए फिर एक बार ब्लॉक होल में गेंद जरूर थी, अच्छी गेंद जरूर देखने मिली, लेकिन गेंद सीधा विकेट पर, फर्नीचर डिस्ट्रॉय, 2 सेफ, बैक टू पवेलियन। अब स्ट्राइक जाते शहजाद, शहजाद को पता है यहाँ से स्ट्राइक लेंगे तो भी रन बनेंगे। चार गेंदों की बात किया तो स्कोर जब पहुंचा है 26 रन, 3 विकेट के नुकसान पर। चला बैटर को नाही लगेच पाठवायचं सलीम भाई, चला स्पीड अप घ्यायचे। अभी भी 2 सेमीफाइनल के मुकाबले आने बाकी है, सलीम नजर आते हुए। चलिए तौसीफ फास्ट, हाँ देखिए सलीम भाई थोड़ा स्पीड अप लीजिए, फास्ट खेल रहे सलीम भाई। इसके बाद होने वाला मुकाबला तुरिल बनाम कर स्कूल के बीच में होगा, जिसमें एक ओवर में सिर्फ 4 गेंदें रहेगी, 2 ओवर का वो मुकाबला रहेगा। इस बार देखिए बैकअप लेन गेंद जरूर है, कारपेट के सारे गलवा शॉट गेंद जाती है, लॉन्ग ऑफ के दिशा में सिंगल जरूर देखने मिला। मुझे ये समझ नहीं रहा है कि शहजाद अब स्ट्राइक क्यों नहीं चाहते। दूसरा रन जरूर लिया, तीसरे रन की कोशिश नजर आ रही है, और तीसरा रन लेने के चक्कर में सलीम बैक टू पवेलियन। 2 रन और खाते में जुड़ेंगे इस 2 रनों के साथ, स्कोर जब पहुंचा है 28 रन। सलीम भाई गए कब और सलीम भाई आए कब पता ही नहीं चला, लेकिन उन्होंने स्ट्राइक दिया शहजाद को, ये सही चीज होनी चाहिए। और योगेश फिनकर कह रहे हैं अभी भी जिस तरह से दौड़ लगा रहे हैं ना, काबिल तारीफ है। यही कह रहे हैं योगेश फिनकर के, वो दौड़ते गए और दौड़ते आए। न्यू बैटर इन शाहिद जरूर रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पे नजर आ रहे हैं, स्ट्राइक पर है शहजाद। क्या बल्लेबाजी क्या है आज के दिन में बात किया तो शहजाद ने आखिरी गेंद ओमकार मारिक फुटवर्क का इस्तेमाल जरूर किया है, गेंद को भेजा मिड विकेट के दिशा में, सिद्धू आते हुए गेंद के पीछे पकड़ेंगे कैच लगता हुआ, ये 5वें विकेट का पतंग, शहजाद बैक टू पवेलियन। क्या बल्लेबाजी की थी शहजाद ने, लेकिन लगातार अच्छी बल्लेबाजी शहजाद की जानिब से। अब जीतने के लिए चाहे 12 गेंदें और 29 रन। चलिए स्पीड अप लीजिए पूरा टीम। चला योगेश फिनकर आपण बॅटर पाठवायचे, थोडा स्पीड अप घ्यायचं। अरहान 11 पोलादपूरचे संघ मालक अफान ताज यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे। निराश असतील, नक्कीच निराश असतील, पण होतो क्रिकेटमध्ये आपण स्पॉन्सर म्हणून उतरले नक्कीच। येणाऱ्या काळात त्यांचा संघ पुन्हा एकदा दिसेल नवीन खेळपट्टीवर। तर ऐकू सेकंड इनिंग मध्ये या परिसरातील गोर आवाज नक्कीच मोरे सर। तर इथे प्रमुख मान्यवर दिलीपजी गायकवाड युवा सेना देखील दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर आमचे शिरगावचे मित्र मुन्ना सर हे देखील आहेत, दादलीचे ते देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तर मी विनंती करतो की यांचा देखील तुझे सन्मान आणि सत्कार करायचा आहे। चला आपण पाहता यंग स्टार कुसगाव आयोजित नामदार चषक 2026 आजचा दुसरा दिवस अर्थात फायनलचा दिवस। यामधील सेमी फायनल नंबर 1 साठी टॉस केला जातोय। एका बाजूला टीम करंजकोल त्यांच्या विरुद्ध अप्पर तुडील असा सामना क्रमांक सेमी फायनल नंबर 1। प्रत्येक षटकारासाठी उसेर 11 महार यांचे संघ मालक जावेद पठाण यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक राहील। ओ टू सतीश सर। 12 चेंडू
आणि 39 धावांची टार्गेट असताना आघाडीची जोडी स्ट्राईक एंडला फायटर जेट आपण पाहताय योगेश पेनकर सर, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर माड 360 अर्थात सूरज करकरे, गोलमार्ग गोलंदाज प्रथमेश एस पर्सनचा ग्रीन सिग्नल आहे 3-1 पहिला बॉल या इनिंगचा. पहिला चेंडू आडव्या बॅटने अगदीच ऑन साइडला फटका केलेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील आजी होते. त्यानंतर आमचे पुन्हा देखील तुझी सन्मान आणि सत्कार करतोय आपण देखील या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने बॅटला सुरुवात. पुढचा बॉल ओहो यावेळेस जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड शाऊट अपील केली गेली आहे. अपील पाहिलं तर सर 2 ठिकाणी केले जाते, एक क्रिकेटमध्ये आणि दुसरी कोर्टामध्ये. क्रिकेटचा अपीलचा निर्णय पंच लगेच लावतात, परंतु कोर्टाच्या अपीलचा निर्णय तारीख पे तारीख निर्णय केव्हा लागेल याचा पताच नाही. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस पूल आणि पॉवरफुल सक्सेसफुल अगदी साथ केला सीमारच्या पलीकडे षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. काय फटका केलेत अगदीचा टप्पा पडल्यानंतर तो बाउन्सर आणि त्यावरती पूल केलेला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हो आणखीन एक मारलाय आणि सॉलिड मारलाय चेंडू सीमारेषा पलीकडे हा देखील आलाय. योगेश पेंडकर ऑन ब्रँड षटकार 6 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर फॅशन फेवर माड यांच्याकडून लगातारचे 2 षटकार मारलेत योगेश पेंडकर यांनी आणि तिसरा मारला तर आपल्या आवडीची टी शर्ट एक जोडी शर्ट्स आणि पॅन्ट इथे आपण घ्यायची आहे. योगेश पेंडकर सर आपल्यासाठी बक्षीस आहे. तुमच्या आवडीचं टी शर्ट आणि पॅन्ट त्यांच्या दुकानातून तुम्ही घेऊ शकता. हा षटकार आला तर लगातारचे 2 आले, तिसरा येईल का? दिलेला आहे आणि इथे नो बॉल फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिटचा एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 15. पुढचा बॉल हो यावेळेस कट केलाय. थर्ड मॅन रिझन पॉइंट मध्ये आपण पाहताय अगदीच एका धावे करता आणखीन एक धाव. पाहिलं तर ते लगातारचे 2 षटकार मारले होते, त्यासाठी पॅन्ट आणि शर्ट्स हे आपण योगेश पेंडकर यांसाठी असणार आहे. ते आपण त्यांच्या शॉप मधून घेऊन जायचं आहे. जबरदस्त फॅशन फेवर यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लावण्यात येते. हो यावेळेस देखील चांगला चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जातं यस पंच दंडित व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संध्याकाळचं सत्र आणि एकंदरीत आपण पाहताय आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल नंबर 4 चा सामना. एका बाजूला आपण पाहताय पुरा संघ त्यांच्या विरुद्ध महाड. नो बॉल साइड लाईन साठी. व्हाईट बॉल असेल, पुढचा बॉल पाहायचा आहे. हो यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहताय. हा देखील आलाय. अनबाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. धावसंख्या 4 ने वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावरती, जिथे 29 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट असताना 21 धावा झालेत. शेवटचे 6 चेंडू असतील. लाईनमॅन जा कुसगाव. अरे आपले लाईनमॅन पाठवा. शेवटचं षटक असेल आणि 6 चेंडू आणि 8 डाव्यांची गरज असेल. गोलंदाज
तोसिफ दाखल होत आहे. योगेश पेनकर सर यांनी जर सामना जिंकून दिला तर आणखीन एक जोडी असेल शर्ट्स आणि पॅन्ट फॅशन पेवर यांच्या माध्यमातून असणार आहे हे बक्षीस. आणि वाईट बॉल आलाय इथून समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. आणखीन एक बक्षीस आलंय फॅशन पेवर.com यांच्या माध्यमातून. फॅशन पेवर माड यांच्याकडून आले. सामना जिंकून दिला तर आणखीन एक जोडी असेल पॅन्ट अँड शर्ट्स. हो हेलिकॉप्टर उडवलाय अगदी समोरच्या दिशेने. ग्राउंड डाऊन चेंडू सीमारेषा पलीकडे हाती गेलाय. योगेश पेनकर ऑन ब्रँडेड षटकार 6 धावा. वाकडे तुकड्या बाबलीला हिरवा हिरवा बाळा दूर दूर षटकार मारेगा झुकेगा नहीं साला. योगेश पेनकर ऑन फायर ब्रँडेड षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटरी राहिली आहे योगेश पेनकर यांची. एक धाव दूर असतील विजयापासून आणि इथे हा चेंडू डॉट बॉल येतोय. मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि 1 धावा एकंदरीत समीकरण आहे. आणि इथे हलक्या त्याने स्टेअर केलाय आणि मॅच फिनिश केली आहे योगेश पेनकर स्टाईलने. आणि ते विजय होतोय टीम महाड संघ. आणि फायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपण पाहताय टीम महाड. योगेश पेनकर सर आपण याचा आहे. चला योगेश पेनकर सर आपण यायचं. आपल्याला फॅशन फेवर महार यांच्या माध्यमातून एक टी शर्ट दिली जाते आणि आपण जो सामना जिंकवला त्यासाठी दोन पॅन्ट आणि शर्टची जोडी आपल्याला दिली जाते. आपण फॅशन फेवर महार मधून घ्यायचे. या योगेश सर डायरेक्ट या इथंच. चला अरफात फॅशन फेवर महारचे ओनर सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट प्रदान केली जाते. तोसिफ सय्यद आणि अरफात हाकीम तसंच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश पेनकर. चला अरफात हाकीम आपल्या हाताने त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुद्धा द्यायचंय. आपल्याला 2 जोडी सुद्धा आहेत कपड्यांची शर्ट आणि पॅन्ट आपण फॅशन फेवर महार मधून कलेक्ट करू शकता.